सततं कीर्तयन्तो मा एतन्तश्व दृढवता राजयोग जीवनम प्रत्युत्थान पराक्रम युद्धश्च संशयात्मा विनश्यन्ति। पहिल्या श्लोकचा अर्थ सांगतो। जी लोक सदैव दृढ निश्चय करतात, त्यांचा स्वतःवर आत्मविश्वास असतो, आपल्या आत्मसन्मानासाठी, आपल्या ध्येयासाठी, आपल्या उद्देशासाठी सदैव तत्पर असतात आणि कार्य करत राहतात, ती लोक कधीच आयुष्यामध्ये हारत नाहीत। राजयोग जीवनम, त्यांच्याच आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, धनसंपदा, यश आणि राजयोग असतो, राजयोग। प्रत्युत्थान पराक्रम युद्धश्च, म्हणून सदैव वेळेवर उठायला पाहिजे आणि आपल्या धाडसाने पराक्रमी युद्धाला सज्ज असायला पाहिजे। संशयात्मा विनश्यन्ति, जी लोक नेहमी सदैव संशयामध्ये असतात, त्यांचा स्वतःवर आत्मविश्वास नसतो, ती लोक नेहमी पराजय होतात, हारतात आयुष्यामध्ये। थँक्यू व्हेरी मच, थँक्यू। अनागत विधाताच प्रत्युत्पन्न मतिस्तता द्वावते सुखमेधेचे यद भविष्य विनश्यन्ति। नंतरचा श्लोक आहे शुश्रूषा श्रवण ग्रहण धारण विज्ञान पोहा तद्भिनिवेश प्रज्ञागुणम वीरो हि स्वाम्यरती। नंतरचा श्लोक आहे उद्धरेतात मनात्मान नात्मनम साधेत आत्मेव ह्यात मनोर्बंधू आत्मेव रिपुरात्मन। पहिल्या श्लोकचा अर्थ सांगतो मी तुम्हाला। जी व्यक्ती, ज्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये म्हणजे कष्ट आणि परिस्थितीला सामोरे जाऊन ती दूर करण्याची शक्ती असते, आपल्या सामर्थ्याने ती दूर करतात आणि विपत्ती, येणारी विपत्ती, त्या विपत्तीला चांगल्या विचाराने दूर करतात, त्यांच्या आयुष्यामध्येच खरं तर सुखामध्ये वाढ होते, वाढ। आणि जी व्यक्ती असा विचार करतात की बाबा रे, नशिबात असेल तर मिळेल आणि भाग्यात असेल तर मिळेल नशीब, मग त्यांचा नष्ट होतो, म्हणजे ते नष्ट होतात। आणि नंतरचा श्लोक आहे शुश्रूषा श्रवण ग्रहण धारण विज्ञान पोहा तद्भिनिवेश प्रज्ञागुणम। आता या श्लोकचा अर्थ असा आहे की जी व्यक्ती म्हणजे मनामध्ये शंका असेल, त्या शंकेचं निरसन करून जर तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर त्या प्रबळ इच्छाशक्तीने तुम्ही चांगल्या गोष्टी श्रवण करू शकता, चांगले विचार आत्मसात करू शकता, आचरणात आणू शकता आणि तुमची बौद्धिक क्षमता, चांगलं ज्ञानार्जन करून तुम्ही वाढवू शकता, स्मरणशक्ती सुद्धा वाढवू शकता। हा या श्लोकचा अर्थ आहे। नंतरचा श्लोक आहे वीरो हि स्वाम्यरती। या श्लोकचा अर्थ असा आहे की जी व्यक्ती शूर असतात, वीर असतात आणि बलवान असतात, म्हणजे शरीरानेच नाही तर मनाने, बुद्धीने आणि विचाराने ती श्रीमंत असतात, धनी असतात आणि ती धनी होण्यास योग्य असतात। नंतरचा श्लोक आहे उद्धरेतात मनात्मान नात्मानम साधेत आत्मेव ह्यात मनोर्बंधू रिपुरात्मन। या श्लोकचा अर्थ असा आहे की आपणच आपले शत्रू असतो आणि आपणच आपले मित्र असतो। मग कोणीतरी नातेवाईक, मित्र तुम्हाला या समाजामध्ये, या दुनियादारीमध्ये येऊन म्हणजे दुःख, यातना किंवा नफा किंवा तोटा किंवा फायदा किंवा नुकसान करू शकतं। म्हणजे जसं मंथराने कानामध्ये विष पेरलं होतं आणि रामायण वनवास भोगावा लागला, तर या दुनियादारीमध्ये येऊन नातेवाईक म्हणा, मित्र म्हणा, तुम्हाला त्रास देऊ शकतात। पण तुमची कर्म जर तुम्ही ठरवले की मला माझ्या कर्माकडे लक्ष द्यायचं आहे, मला चांगलं अध्ययन, चांगलं आचरण करायचं, चांगल्या गोष्टी, चांगले विचार आत्मसात करायचे आहे, तर त्या चांगल्या अध्यात्माने, चांगल्या विचाराने तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यश संपादन करू शकता। कारण तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार असता, मग जीवन सुद्धा तुम्हीच जगता आणि मृत्यू सुद्धा तुमचाच होतो। तुम्ही चांगल्या विचाराने, चांगल्या अध्यात्माने भगवंताला सुद्धा प्राप्त करू शकता। हा या श्लोकचा अर्थ आहे। थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद।